बातमी हिंगोलीच्या सेनगाव वरुड चक्रपान परिसरात कयाधू नदीवरील बंधारा फुटलाय आणि यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे। निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं हा बंधारा फुटला असा आरोप आहे। सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरलेलं आहे। या परिसरात 25 ते 30 शेतकऱ्यांच्या पिकांचं बंधारा फुटल्यानं नुकसान झालंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोलीच्या सेनगाव परिसरामध्ये कयाधू नदीवरील बंधाऱ्याचं काम बोगस झाल्यामुळे 30 ते 40 शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। बघू शकता की मी कयाधू नदीच्या परिसरामध्ये आहे। बघू शकता की हा बंधारा आहे। जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी या बंधाऱ्याचं काम करण्यात आलं होतं, मात्र संपूर्ण जे आहे ते चुकीच्या पद्धतीनं आणि निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते बंधारा फुटलेला आहे आणि या जवळपास 30 ते 40 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आपण त्याच्याकडून जाणून घेत नेमकं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे। मला सांगा, नदीने प्रवाह बदललेला आहे, कसं नुकसान झालं? खरं पाहिलं तर आपण या ज्या ठिकाणी उभे आहेत तर ही आम्ही शेत फिरत जाऊ। आता आमच्या एका शेजाऱ्याच्या शेताचं भरपूर प्रमाणात नुकसान झालंय। गेले 2 वर्ष आम्ही निरंतर तहसीलला निवेदन देत आहेत याच्यावर कारवाई करावी म्हणून। याच्यावर ना कलेक्टरना कोणता गुन्हा दाखल केला ना काही केलं, तर त्या प्रवाह बदलल्यामुळं 100% इकडे 40-50 एकर शेतकऱ्याचं नुकसान होते। हेही आमच्या एका शेजाऱ्याच्या शेतकऱ्याचं शेत होतं, पण हे नदीचा पूर्ण प्रवाह बदलल्यामुळे हे पूर्ण शेत तुटून गेलेले आहे। मागच्या वर्षी काही गेलं आणि यावर्षी बी बऱ्या प्रमाणात खूप मोठं तुटून गेलेलं आहे। जवळपास 1-1.5 एकर आत्ता वाहून गेलेले आहे। तर इथून पुढची दिशा अशी आहे या नदीची की जे मेन प्रवाह होता ते सोडून आणि त्यांनी त्या बंधाऱ्यामुळे दुसरी दिशा तयार केलेली आहे। आणि इथून पुढे आता जे काही पुढे शेतकरी अजून आहेत 40 ते 50 शेतकरी आहेत, त्यांच्याही शेतातून ही नदीचा प्रवाह असा जाण्यात येत आहे। आता तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे होणार का आणि त्यांना नुकसान भरपाई मिळणार का आणि जे चुकीच्या पद्धतीने बंधारा करण्यात त्याच्यावरती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।